या टायमाला 30 काय विचार केलास? माझी नणन सायली जीव देण्याचा प्रयत्न करते हो. काय? सगळं जग नवीन वर्षाचं स्वागत करेल ते बघायला मी नसेल. म्हणजे आपल्याला 12च्या आत तिथे पोहोचायला हवं. जी रोहन याचा शुभविवाह ही सौ का रोहिणी हिच्यासोबत. हा वरती जो फोटो स्टुडिओ तो तुमचा आहे का? नाही, पण उमेशने तो भाड्यावर दिलाय. त्या पत्रिकेवरचा पत्ता पाहून मी रोहनच्या घरी गेले होते, पण तिथे दरवाजा बंद आहे त्याच्या घरचा. केदारबद्दल थोडीशी माहिती कळली. म्हणजे 1.5-2 वर्ष तो तुरुंगात होता. सायली, सायली उठ ना. तू झोपेचं सोंग घेतेस का सायली? मी आलोय तुझ्यासाठी. सायली, तुला माझ्याशी बोलावंच लागेल. सायली उठ ना. ए, कोण आहेस तू? तिकडे काय करतोयस? तिला का हात लावतोयस? दाजी, दाजी, दाजी लवकर या इकडे. हा बघा. हो, काय करतोस? तुला काय वाटलं आमचं लक्ष नाहीये? केदार, अरे हिला त्रास दिल्यामुळे एकदा तू जेलमध्ये जाऊन आलायस, तरी हौस भागली नाही तुझी. परत जायचंय जेलमध्ये? अहो, मी केदार नाहीये. मी तुम्हाला गुंड वाटतोय का? मी रोहन आहे, रोहन. रोहन, तू कशाला आलायस इथे? सायलीशी लग्न मोडल्यानंतर हिच्याकडे पाठ फिरवलीस ना तू? आणि आता तर दुसरं लग्नही केलंस, मग आता कशाला आलायस? आणि हिला का छळतोयस? अहो, काय बोलताय तुम्ही हे? आणि तुम्ही कोण आहात? मी वहिनी आहे तिची. ही पत्रिका तूच पाठवलीस ना? हा, तुझ्या या पत्रिकेमुळे काल आत्महत्या करायला निघाली होती ती. अरे, दुसऱ्यांच्या भावनांची असा खेळ करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ही पत्रिका कशी पाठवेन? माझं लग्नच ठरलेलं नाहीये. हो, बघ ना, याच्यावरती नाव तुझंच आहे ना. तुझ्याच लग्नाची पत्रिका आहे ना ही. अहो, हा माझा जुना पत्ता आहे आणि ही जागा सोडून मला 1 वर्ष झालं. म्हणजे आम्ही तुला शोधू नये म्हणून हे सगळं करतोयस ना तू? दाजी, याचं केळवण करू म्हणजे खरं बोलेल. अहो, काय खरं काय खोटं काय बोलताय तुम्ही? मी का पत्रिका पाठवेन? उलट सायलीने माझ्या ऑफिसच्या पत्त्यावर तिच्या लग्नाची पत्रिका पाठवली, म्हणून मी तिला भेटायला आलो. आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. केदार आणि सायलीच्या लग्नाची पत्रिका? बघा, वासा काय लिहिलंय त्यात. 24 जानेवारीला लग्न आहे सायलीचं. आणि तुम्ही त्या गुंडाशी, केदारशी लग्न लावताय सायलीच. नाही, आम्ही असं कसं करू? पण आम्ही एक मिनिट. हा जो काही गोंधळ झालाय तो आपण मॅडमना सांगूया. त्या याच्यावरचं सोल्युशन काढतील. मी बोलतो मॅडमशी. ओके? हा मॅडम, इथे एक विचित्र प्रकार घडला. रोहनच्या लग्नाची पत्रिका तर बोगसच आहे. ही पत्रिका पाहिल्यावर काहीतरी गडबड हे मला जाणवलं, पण रिअलाइज नंतरच. म्हणजे अगं, कारण 22 डिसेंबर पासून पौष महिना सुरू झाला, म्हणून तर आमचंही लग्न घाईघाईत केलं. काल 31 डिसेंबरला पौष शुद्ध दशमी होती, पण या पत्रिकेतली तिथी मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी अशी दाखवली.
जी मागच्या वर्षीच्या 31 डिसेंबरची तिथी होती. म्हणजे रोहनचं लग्न गेल्या वर्षीच झालंय. नाही, कारण यात तारीख 31 डिसेंबर 2014 अशीच लिहिली. याचा अर्थ कुणीतरी मागच्या वर्षीची पत्रिका घेऊन त्यावरून ही पत्रिका बनवली. हां, म्हणजे हे लक्षातच नाही आलं. म्हणजे मॅडम याचा फॉर्मॅट बदलला असणार. हो, म्हणजे कुणीतरी नाव, पत्ता, वार हे सगळे डिटेल्स बदलले, पण तिथी बदलायची विसरलाय. तू इतके दिवस कुठे होतास? मी गेली 2 वर्ष फ्रान्सला होतो. परवाच परत आलो. मला वाटतं या पत्रिका केदारने पाठवल्या. हो, म्हणजे रोहनच्या लग्नाची खोटी पत्रिका सायलीला पाठवली आणि सायलीच्या लग्नाची खोटी पत्रिका रोहनला. हो, जेणेकरून रोहन आणि सायलीच्या मनात एकमेकांबद्दल गैरसमज होते आणि ते दूर होते. ही पत्रिका पाहून सायलीच्या मनाचा तोल गेला आणि तिने जीव द्यायचा प्रयत्न केला. पण केदारने हे 31 डिसेंबरलाच का केलं? मॅडम मी सांगतो. 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचा साखरपुडा ठरला तेव्हा सिच्युएशन अशी होती की साखरपुडा उरकल्यानंतर मला लगेच परदेशी जावं लागणार होतं आणि ती तारीख होती 31 डिसेंबर 2012. त्याच दिवशी आमचा साखरपुडा ठरला होता. पण घडलं भलतंच. थांबा थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही. ए, सायली फक्त माझी आहे. फक्त माझी. ती दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाही. उमेशराव, काय चाललंय हे? अहो त्यांना काय विचारता, मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. माझं आणि सायलीचं लग्न आधीच ठरलंय. हो की नाही उमेशराव? बोला आता. आता का तुमचं तोंड शिवलं? बोला. दादा, सायली कोण आहे हा आणि हा काय प्रकार आहे? होय, तू कोण विचारणार? हा कोण तू? तू कोण विचारणार? हे बघ माझं ऐकून घे केदार. ए, काय बोलतोय? हा? चल रोहन, चल. हे बघ, झाला तेवढा तमाशा बस झाला. अशा मुलीशी आता आपल्याला संबंधच ठेवायचा नाही. निघायचं. चल चल इथून. तिथल्या कोणीतरी पोलिसांना बोलवलं. पोलीस केदारला पकडून घेऊन गेले. खरं तर सायलीवर मी खूप नाराज होतो, कारण इतक्या वर्षात तिनं केदारबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं आणि आईबाबांनी मला या प्रकरणानंतर कधी सायलीला भेटूच दिलं नाही. त्यानंतर काही दिवसातच मला ऑफिसच्या असाइनमेंटसाठी परदेशी जावं लागणार होतं. जाण्याआधी मी सायलीला मेसेज केला होता की तू धीर सोडू नकोस, मी आल्यावर आईबाबांना समजावे. मग हिचा काही रिप्लाय आलाच नाही आणि आज अचानक हिच्या लग्नाची पत्रिकाच मिळाली. हिला फोन केला, हिने फोनही रिसीव्ह केला नाही, म्हणून मी हिला भेटायला आलो. रोहन, तुझं आजही सायलीवर प्रेम आहे? हो आहे, म्हणूनच मी इथं आलोय ना. अच्छा, प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? साखरपुड्याच्या दिवशी तिच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं सोडून तू पळून गेलास. चुकलं माझं, मला माफ करा. त्यावेळी रागाच्या भरात मी चुकीचा निर्णय घेतला. मला माझी चूक कळते आता. मला माफ करा. मी सायलीसाठी काही करू शकतो.
प्रेमासाठी वाटेल ती करणारी माणसं आपल्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि तिच्या सोबत राहतात. रोहन, यापुढे सायलीसाठी केदारच्या विरोधात ठामपणे उभा राहशील? सायलीच्या आणि माझ्यामध्ये आता कुणीही येऊ शकत नाही. सायलीला असं वाटत असेल की रोहनचं लग्न झालं आणि रोहनला असं वाटत असेल की सायलीचं लग्न माझ्याशी ठरलंय. आता सायलीला माझ्याशीच लग्न करावं लागेल. आमच्यामध्ये जर आता दुसरं कोणी आलं तर हो, रोहननी सांगितलेलं सगळं खरंय. खरं तर मीच माफी मागितली पाहिजे सगळ्यांची. कारण केदार खोटी पत्रिका पाठवेल हे माझ्या डोक्यातही आलं नाही ग. मोडलेल्या साखरपुड्याच्या आठवणीतनं खूप अस्वस्थ झाले होते मी. स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होते, त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि अशातच ही पत्रिका आली. रोहनचं लग्न झालंय ही कल्पनाच सहन झाली नाही ग मला. एक धक्का पचवता पचवता अचानक दुसरा धक्का आघातासारखा मनावर परिणाम करून गेला माझ्या. त्यातून तो केदार तुरुंगातून सुटला हे कळल्यावर तर मी खूप घाबरले ग, दुःखी झाले, खचले होते. माझ्या मनाचा तोल गेला आणि मग मी आणि तू गेल्यावर आमचं इथे काय झालं असतं याचा जराही विचार केला नाहीस ना तू? अगं वेडे, असं कुणाच्याही जाण्याने आपलं आयुष्य बदलत नसतं ग. उलट आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करायचं असतं. आणि मी होते ना तुझ्या सोबत. तुला जर काय झालं असतं ना तर असं चुकलं वहिनी, खरंच चुकलं. शांत हो. आता रडायचं नाही आणि निराशही व्हायचं नाही. देवाने इतकं सुंदर आयुष्य तुला दिलंय, ते छान घडव. रोहन तुझ्याकडे आला यातच सगळं आलं ना. आणि मला वाटतं रोहन केदारला घाबरत असेल आणि म्हणूनच तो काही करू शकला नसेल. म्हणूनच मी रोहनला भेटायचं टाळते, कारण माझ्यामुळे तो संकटात सापडावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मग आता काय करायचं ठरवलंयस तू? हॅलो केदार, सायली बोलते. मला तुला भेटायचंय. शेवटी माझ्याशीच लग्न करण्यात तुझं भलं हे तुला कळलं तर. हे बघ, मी आता गुंडगिरी सोडलीये. मी आता एक चांगली व्यक्ती बनलोय. म्हणजे मी आता ते कानात घालत नाही, मी हातात कड नाही घालत. रोहनचं लग्न झालं, आता आपलंही लग्न होईल. ए सायली, तू आपल्या लग्नाच्या पत्रिका बघितल्यास का? सायली, ए कोण आहात तुम्ही? अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री.
खासगी गुप्तहेर. खाजगी गुप्तहेर म्हणजे सायलीने तुम्हाला इन्व्हॉल्व करून मला फसवलं तर? यापुढे सायलीच्या वाट्याला जायचं नाहीस. आणि तसा प्रयत्न जरी केलास ना तर सरळ तुरुंगात जाशील. पण माझं प्रेम आहे सायलीवर. पण तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि खोट्या पत्रिका पाठवून तू दोघांनाही फसवलंयस. पण माझं लग्न सायलीशी करून द्यायचं उमेशनीच कबूल केलेलं. तुम्ही विचारा हवं तर त्याला. पण मग सायलीचं लग्न केदार सारख्या गुंडाशी का ठरवलंस तू? माझा नाईलाज झाला होता विभा. आधीच धंद्यात नुकसान झालं, त्यामुळे मी कर्जबाजारी झालो होतो. हे वडिलोपार्जित घर सुद्धा गहाण टाकलं. देणेकरी जप्ती आणणार होते, कोर्टात केस करणार होते. तेव्हा केदारने मदत केली, त्याने पैसे दिले. पण मी त्याला प्रॉमिस केलं की जर का 6 महिन्यात मी तुझे पैसे परत केले नाही तर तुझं लग्न मी सायलीशी लावून देईन. एवढं सगळं होतं तर मग सायलीचं लग्न तू रोहनशी का ठरवलंस? कारण सायलीने रोहनला पसंत केलं तेव्हा मी एका कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवलेले पैसे मला मिळणार होते. ते पैसे देऊन मी केदारचं तोंड तात्पुरतं बंद करणार होतो. पण अचानक शेअर मार्केट कोसळलं आणि ऐन वेळी मी साखरपुडाही कॅन्सल करू शकत नव्हतो. आणि नेमका साखरपुड्याच्या वेळी केदार तिथे आला आणि थांबा थांबा. हे बघ माझा ऐकून घे केदार. काय बोलतोय? मी जर का शुद्धीवर असतो ना तर पोलीस केसच झाली नसती. तरी देखील मी तुरुंगात जाऊन केदारला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मला धमकी दिली. तो म्हणाला जर का सायलीचं लग्न झालं ना तर तो वकिलामार्फत माझ्यावरती केस करेल. आणि आता तो परत आलाय आणि माझी परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. पण मग स्वतःला वाचवण्यासाठी तू सायलीचं आयुष्य पणाला लावणार आहेस का? सायलीचं जर का रोहनशी लग्न झालं तर केदार आपल्याला रस्त्यावर आणेल. विभा, मला जेलमध्ये जावं लागेल. पैशाच्या मोबदल्यात सायलीचा सौदा करायला निघालास. तो अधिकार तुलाही नाहीये आणि उमेशलाही नाहीये, कळलं? पण माझ्या पैशांचं काय? तो वेगळा इश्यू झाला. पण त्या बदल्यात तुझं सायलीशी लग्न होऊ शकणार नाही. पण सायली जर आपणहून हो म्हणाली तेव्हा तर तुम्ही मध्ये नाही ना येणार. सायलीला हे सगळं माहिती आहे? विभा, प्लीज तू तिला समजाव. ती तुझं ऐकेल. सायलीचं जर का रोहनशी लग्न झालं तर केदार आपल्याला रस्त्यावर आणेल. उमेश, उमेश, अरे सायली रूम मध्ये नाहीये. काय? न सांगता कुठे गेली असेल ती? अरे अरे देवा. ए, केदारने तिला किडनॅप तर केलं नसेल का? आपलं बोलणं ऐकून पुन्हा जीव द्यायला बाहेर पडली ती. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मी शोधतो तिला. शोधून काय पुन्हा बळी घेणार आहेस तिचा? नाही, हे बघ, मी केदारला समजावून सांगेन. त्याच्या पाया पडेल. हे बघ विभा, तू धीर सोडू नको. मी शोधतो मी तिला. जा लवकर. हॅलो हॅलो, अस्मिता मॅडम. हां, मी विभा बोलतेय. अहो, सायली तिच्या रूम मध्ये नाहीये. ती घरातनं अचानक गायब झालीये. हां, बर. दाजी, आपण एक काम करूया. आपण आधी केदारकडे जाऊया. हॅलो सर, ऐक. तू, मनाली, समीर, तुम्ही सायलीच्या घराच्या आसपास चौकशी करा आणि सायलीला शोधून काढा. काही झालं तरी सायली सापडायलाच हवी. ठीक आहे? बरोबर. हा, बर, बसा इथे. अरे देवा, सावकाश. काय झालं? अहो, काय झालं यांना? काय काका, काय झालं काय? उमेशराव सायलीला शोधत होते. रस्त्यात चक्करून पडले होते ना. आम्ही दोघांनी पाहिलं म्हणून, नाहीतरी एखाद्याच्या गाडीच्या खाली आले असते. अरे बापरे. उमेश, उमेश,
तुम्हाला काही माहिती आहे केदार बद्दल? हा, मी इकडे शेजारीच राहतो. केदारची लक्षणं आज काय ठीक दिसत नाही. घरात आला आणि मोठा चाकू घेऊन तो निघून गेला. कुठे गेला काही सांगू शकाल? रागाने काय बडबडत होता. उमेशला हिसका दाखवेल असं काहीतरी म्हणत होता. ठीक आहे, थँक्यू. काही मदत लागली तर पुन्हा सांगेन तुम्हाला. हो. ताजी, काय करायचं आता? नाही, उमेशकडे तर जायलाच हवं आपल्याला, पण सायलीलाही शोधायला हवं ना. सायलीचा मेसेज. मी रोहन बरोबर कायमची निघून जाते. केदारच्या तावडीतून सुटण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. बॅटरी संपली. दाजी, हा मेसेज खरा असेल तर? हा सेत, ऐक. आता मला सायलीचा मेसेज आलाय की ती रोहन बरोबर कायमची निघून जाते. तू रोहनवर लक्ष ठेव. खरंच सायली त्याच्यासोबत आहे का बघ. विभा, मला जाऊ दे. हे बघ, मला सायलीला शोधायला हवं. नाही उमेश, हे बघ, या अवस्थेत तू कुठे नाही जायचं. हे बघ, अस्मिता मॅडमशी मी बोलते. मी बघते काय करायचं ते. हवं तर त्या केदारच्या पाया पडेन, पण काही झालं तरी सायलीला मी काही होऊ देणार नाही. ऐक माझं, मी येते. मला माफ कर सायली, मला माफ कर. तो रोहन सायलीच्या आयुष्यात काय करतोय हा? आणि ती डिटेक्टिव्ह टीम ती का मला त्रास देते हा? मी कसं सांगू, मला काय माहिती. ए, वरतोंड करून बोलतोयस काय? एक तर मला माझे पैसे व्याजाने परत कर, नाही तर माझं सायलीशी लग्न लाव. कुठे आहे सायली? सायली, कुठे आहे सायली? सायली घरात नाहीये. घरात नाहीये? तूच तिला कुठेतरी लपवून ठेवलं असशील. घरात नाही? कुठे आहे ती? मला काय वेडा समजतोस? बोल, कुठे आहे ती? ती घरात नाहीये. ती ऐक माझं, खरंच घरात नाहीये. सायली कुठे? तुम्ही? सायली इथे नाहीये. हे बघ, खोटं बोलू नकोस. आम्हाला तिचा मेसेज आला होता ती तुझ्या बरोबर पळून जातीये म्हणून. असं ठरलं होतं, पण काय? तुला जे काही माहिती आहे ते सगळं खरं सांग, कळलं? सायली मला रस्त्यात भेटली. मला म्हणाली केदारच्या तावडीतून सुटण्याचा एक उपाय आहे. आपण दोघं कुठेतरी दूर पळून जाऊ. मी हो म्हणालो आणि तितक्यात तिला कोणाचा तरी फोन आला आणि ती कावरी झाली. मला म्हणाली आपण नंतर भेटू. आणि मी काही बोलायच्या आत ती निघून गेली आणि आता फोनही उचलत नाहीये. हे सगळं तू खरं सांगतोयस? तुम्हाला माझा संशय काय येतोय? कारण सायली अजून घरी पोहोचलेली नाहीये. या खोलीत कोण आहे? आणि या खोलीला कुलूप का लावलं? मला नाही माहित. माझे आई वडील गावी असतात आणि काही दिवसांपूर्वीच ही जागा मी भाड्याने घेतली. या खोलीचा ताबा मालकाकडेच आहे आणि या कुलपाची चावी माझ्याकडे नाहीये. या रूम मध्ये काय आहे खरंच मला माहित नाहीये. ठीक आहे मनाली, चल. अरे पण मनाली, चल. चल. हा मॅडम, सायली इथे रोहनच्या घरी नाहीये. समीर, रोहन घरातच आहे. आम्ही घरून निघालोय, त्याच्यावर नजर ठेव.
उमेश उमेश उमेश, कोणी हल्ला केलाय तुमच्यावर? केदार? दर्शन. हॅलो, साईनगर पोलीस स्टेशन. केदार मला सायलीशी त्याचं लग्न लावून दे म्हणून जबरदस्ती करत होता. मी त्याला विरोध केला, नाही म्हटलं म्हणून मग त्याने त्या केदारला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही. जाऊन जाऊन जाणार कुठे? अस्मिता मॅडम, आम्ही आमच्या कामाला लागतो. तुम्ही इथे आहातच, त्यामुळे काळजी नाही आम्हाला. तुमच्या या केसमध्ये पोलिसांचं सहकार्य आहेच. थँक्यू. येतो आम्ही. अस्मिता मॅम, आज हा 2 वेळा जीवानीशी वाचलाय. हो, पण सायलीचं काय झालं असेल? सायली रोहन सोबत जाते असं तिने मेसेज केला होता, पण आम्ही रोहनकडे चौकशी केली आहे, ती त्याच्यासोबत नाहीये. अरे देवा, मग केदारने तर तिला काही फसवलं नसेल? नाही, पण केदार सायलीसाठी इथे भांडायला आला होता ना, याचा अर्थ ती केदार सोबतही नसणार. मग तिने स्वतःचं तर काही बरं वाईट केलं नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत तसं. आपण समजावल्यानंतर ती खूप सावरली होती. ती असं का करेल? केदारनेच तिला धमकावलं असेल तर? नाहीतर रोहननेच तिला पुन्हा फसवलं नसेल ना? अहो साहेब, आता मी काय केलंय? आणि तुम्ही माझ्या बोटांचे ठसे का घेतले? आता मी बियर पिणं हा सुद्धा गुन्हा आहे का? 2 वर्षापूर्वी उमेशवर हल्ला करून तुरुंगात गेला होतास, तरी तुझी हाऊस पिटली नाही. पुन्हा त्याच्यावर हल्ला केलास आणि मला विचारतोस काय केलं मी? अहो मी काहीच नाही केलंय साहेब. अहो, दारूच्या नशेत काही बरळलास ना तर उतरवेन तुझी. अहो हा सुरा ओळखतोस? तुझाच आहे ना? तुझाच आहे ना हा सुरा? हा सुरा घेऊन गेला होतास ना उमेशशी भांडायला? हा सुरा? ह्याचे फिंगरप्रिंट्स आणि सुऱ्याच्या फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट मला ताबडतोब हवेत. दोन्ही मॅच होतात का बघा. अहो सुरा नाही साहेब, मी फक्त भांडलो, बाकी काहीच नाही साहेब. नशेत काय केलंस ते कळलं का तुला? फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट आल्यावर कळेलच. तुला बोलता केल्याशिवाय सोडणार नाही. बोल बोल, सायली कुठे आहे? बोल. हा मॅडम, आम्ही सायलीबद्दल खूप चौकशी केली, सगळीकडे विचारलं, पण कोणालाच काही माहित नाहीये. हे रिपोर्ट सांगतात की सूर्यावरचे ठसे तुझेच आहेत. तूच उमेशला जखमी केलंयस. अहो नाही हो साहेब, नाही. एवढा पुरावा समोर असून तू खोटं बोलतोयस? बोल बोल, नाही तर पोकळ बांबूचे फटके देईन. नाही बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे. उमेशला एवढं लागलेलं असताना विभा वहिनी आणि उमेश कुठे गेले असतील?
मुनी हो कुठे गेला होता तुम्ही? हो अस्मिता मॅडम, उमेशला जो चाकूचा वार झाला होता ना, त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला डॉक्टरांकडे इंजेक्शन द्यायला घेऊन जायचं होतं. त्याला रिक्षात बसवलं आणि मग मी जरा देवळात जाऊन आले होते. मला खरंच सायलीची खूप काळजी वाटायला लागली आहे. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आमचेही प्रयत्न चालू आहेत आणि पोलिसही शोधतायत तिला. सायलीचा मेसेज. सायलीने व्हिडिओ क्लिप पाठवली आहे. अरे देवा, अस्मिता मॅडम हे बघा. केदारच्या भीतीमुळे मी रोहनची नाही होऊ शकत. केदारशी लग्न करण्यापेक्षा मी स्वतःला संपवीन. ही भीती, हा ताण मला नाही सहन होते आता. मला सगळ्याचा शेवट करायचा आहे. काय होईल या पोरीचं? मी कुठे असेल ती जरा तुम्ही बघा, काहीतरी करा. हे बघा, असं घाबरून नाही चालणार. आम्ही आहोत ना, आम्ही शोधून काढू तिला. म्हणाली सिद्धला ही क्लिप पाठव. शांत व्हा. हा सिद्ध, ऐक, विभा वहिनींच्या फोनवर आत्ता सायलीचा मेसेज आला. तिने एक व्हिडिओ क्लिप पाठवली. आपल्याला लवकरात लवकर सायलीला शोधून काढायला हवं. हो, मी ती क्लिप पाठवते तुला. इथे जवळपास कुठे नदी वगैरे आहे का हे कळव मला लगेच. थांबा दाजी, तशी युटर्न घ्या पटकन. हॅलो सिद्ध. सायली, सगळे तुला गावाबाहेर लांब शोधत असतील आणि तू हे विष घेऊन इथे या बंद पडलेल्या स्टुडिओत स्वतःचं आयुष्य संपवशील. मला माफ कर सायली, पण माझ्याकडे आता दुसरा कुठलाच मार्ग नाही. सायली, सायली तू काळजी करू नकोस. हे बघ, केदार इथे कधीही पोहोचू शकणार नाही, कारण तुझं क्लिपिंग मी पोलिसांना पाठवलं आणि आता पोलिसांना कळलंय की केदारच तुला त्रास देत होता. एकदा का केदार पकडला गेला की मग तुझं रोहन बरोबर लग्न लावून दे. मग सगळं चांगलं होतं. पण दादा, केदारनी माझ्यामुळे तुझ्यावर हल्ला केला ना रे. हे बघ सायली, तुझ्या सुखापुढे मला माझ्या जखमांची पर्वा नाही. त्याने माझ्यावरती हल्ला केला, पण मी त्याला सांगितलं नाही की तुला इथे ठेवलंय म्हणून. हे बघ, त्याने माझा प्राण घेण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी मी त्याला सांगणार आणि सांगितलंही ना, कारण तुझी किंमत माझ्या जीवापेक्षा जास्त आहे. पण दादा, विभा वहिनी खूप काळजी करत असेल. तू सुखरूप असल्याचं मी तिला कळवलंय. काळजी करू नकोस. हे बघ सायली, तू खूप थकली आहेस. हे ग्लुकोज वॉटर घे, तुला बरं वाटेल. सायली, तू काळजी करू नकोस. हे बघ, केदार पकडला गेला ना की मी तुला इथून घरी घेऊन जाईल. घे ना तू. थांब सायली. तू इथे का लपून बसलीस? मला दादानी इथे आणलंय.
पण तुम्ही असं त्याला का पकडलंय? केदार पासून वाचवण्यासाठी त्यांनी मला इथे आणलं. केदार पासून वाचवण्यासाठी नाही, तुला मारण्यासाठी याने इथे आणले. काय? या पाण्यात विष मिसळलं याने. नाही, खोटं आहे, खोटं आहे. खोटं आहे? ठीक आहे, मग तू पी हे पाणी. पी ना, विष नाहीये ना याच्यात? पी. नाही नाही कुठेही पळून जाऊ शकत नाहीस, कळलं ना? उभा राहायचं. आता एकतर हे पाणी पी, नाहीतर सगळं खरं खरं कबूल कर. सांगतो. केदारचं कर्ज फेडण्यासाठी सायलीचं केदारशी लग्न होणं खूप गरजेचं होतं. पण सायली या लग्नाला तयार नव्हती. मग सायलीला शोधत असताना तिचं आणि रोहनचं बोलणं ऐकलं की ते पळून जाऊन लग्न करणार आहेत. आणि तसं जर का झालं असतं ना तर केदारने मला आयुष्यातनं उठवलं असतं. म्हणून मग मी सायलीला फोन करून इथे बोलवलं आणि तिला सांगितलं की केदार सुरा घेऊन फिरतोय आणि तो रोहनला मारणार, पण तू रोहनला याबद्दल काही सांगू नकोस. मग मी तिला या बंद स्टुडिओमध्ये लपवलं आणि इथून घरी गेलो. आणि केदारने माझ्यावरती हल्ला केलाच नव्हता. मी त्याला असं सांगितलं की अस्मिता मॅडम पोलिसांना घेऊन घरी येत आहेत. तेव्हा तो घाबरून सुरा तिथेच टाकून पळून गेला. मग मी माझ्या हाताचे ठसे त्या सुऱ्या रुमटू न देता स्वतःला जखमी केलं. आणि मी सायलीला असं सांगितलं की केदारपासून लपवण्यासाठी मी तिला इथे आणलं. आणि डॉक्टरकडे न जाता रिक्षातून उतरून सरळ इथे आलास. आणि हिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केलास? मला वाटलं होतं की त्या क्लिपिंगमुळे सायलीने आत्महत्या केली असं सगळ्यांना वाटेल, कारण आधी तिने तसा प्रयत्न केला होता. पण दादा, अरे मला विष देऊन काय मिळणार होतं तुला? का केलंस तू असं? मी तुझ्या नावाने खूप मोठ्या रकमेची पॉलिसी काढली. तुझ्या मरणानंतर ते सगळे पैसे मला मिळाले असते. दादा, तू मला एकदा खरं सांगितलं असतंस ना, तर मी स्वतःहून तुझ्यासाठी मरायला तयार झाले असते. अरे एक वेळ त्या केदारशीही लग्न करायला तयार झाले असते मी. पण का केलंस तू हे सगळं? सायली, शांत हो. नको रडूस. पैशासाठी स्वतःच्या बहिणीला मारण्याचा, तिला संपवण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस भाऊ म्हणण्याच्याही लायकीचा नाहीये. नाही पण मॅडम, हे दोघं जण इथे आहेत, हे तुम्हाला कसं कळलं? मी सायलीने पाठवलेली क्लिप व्यवस्थित पाहिली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सायलीच्या डाव्या बाजूला मागे एक सावली दिसते. त्यावरून माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एकतर त्यावेळी सायलीसोबत आणखीनही कोणीतरी तिथे होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अर्थी तिथे सावली पडत होती त्या अर्थी मागे पोस्टर किंवा तत्सम काहीतरी असणार. जनरली अशी पोस्टर्स मोठमोठ्या स्टुडिओजमध्ये वापरली जातात. मग मला विभा वहिनींनी सांगितलेल्या या बंद स्टुडिओबद्दल आठवलं, जो यांच्याच घराच्या वर. म्हणूनच मी अंदाज लावला आणि माझा अंदाज खरा ठरला. सिद्ध, पोलिसांना फोन लाव. उमेश, काय म्हणायचं काय तुला?
अरे स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या बहिणीचा जीव घ्यायला निघालास तू? आणि तुला काय वाटलं तुझ्या या सगळ्या घाणेरड्या प्रकारात मी तुला साथ देईन? शी, मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, याला घेऊन जा आणि कडक शिक्षा करा. केदार, उमेशवरच्या हल्ल्याच्या आरोपातून आत्ता सुटलायस तू, पण पुन्हा जर सायलीच्या वाटेला गेलास तर मात्र तर तुला आम्ही कायमच्या आत टाकू. पण माझ्या पैशांचं काय? तू पैशांची चिंता करूच नकोस. तुझ्या पैशांपेक्षा मला माझ्या सायलीचा जीव जास्त प्रिय आहे. तुला पैसे हवेत ना? 1 मिनिट थांब. धर, यात माझे सगळे दागिने आहेत. माहेरून आणलेलं स्त्रीधन आहे. घे. वहिनी, सायली, तू मला माझ्या बहिणीसारखी होतीस आणि कायम माझ्या बहिणीसारखीच राहशील. उमेश, आता आपल्या दोघांचं नातं संपलं, कायमचं. आणि केदार, हे दागिने जर का तुला कमी पडत असतील ना, तर या गहाण ठेवलेल्या घराचा ताबा तू घेऊ शकतोस. पण प्लीज कृपा कर आणि माझ्या सायलीच्या आयुष्यात पुन्हा येऊन तिला त्रास देऊ नकोस. प्लीज. अस्मिता मॅम, तेव्हा मला प्रेमाचा अर्थ माहीत नव्हता. प्रेम म्हणजे कर्तव्य असतं आणि वेळेप्रसंगी त्यागही करावा लागतो. सायली, मी चुकलो, मला माफ कर. रोहन, आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात कर. विवा वहिनी, सायली आता फक्त तुमची जबाबदारी नाही, ती माझीही आहे. आणि त्या नात्यानुसार तुम्हीही माझ्या वहिनी आहात. आता तुम्हीही आमच्या सोबत राहायचं. चला उमेश. अस्मिता मॅडम, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मला माझी सायली परत मिळाली. आणि सायलीला तिचा रोहन मिळाला. रोहन, पुन्हा जर कुठल्या गुंडाने सायलीला त्रास दिला तरीही तिची साथ सोडायची नाही. हा,